नमस्कार, मी आकाश जाधव. आजचा आपला विषय जो तो असा आहे, जो ऐकून खूप लोक पटकन व्हिडिओच्या पुढे निघून जातील, पण खूप महत्त्वाचा विषय असल्यामुळे माझं असं म्हणणं होतं, व्हिडिओ छोटा आहे, पण शेवटपर्यंत ऐका. आपण एखाद्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास का करतो? त्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण वेगवेगळे कारणं असतात. काही लोकांना त्या पोस्ट बघायचं, काही लोकांना वाटतं मला पटकन नोकरी लागली पाहिजे, काही लोकांना वाटतं जास्त पगाराची नोकरी लागली पाहिजे, काहींना वाटतं बाकी इकडे एआय वगैरेमुळे काही पण माझा जॉब सेफ आणि सिक्युअर पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की मला माझ्या गावाच्या जवळ पोस्टिंग पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की मला गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोस्टिंग घेण्याची जी आहे ती फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. साधारणतः यासोबत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एखादी स्पर्धा परीक्षा करत असताना तो असतो की एखादी जाहिरात आल्याच्या नंतर किती दिवसामध्ये साधारणतः सिलेक्शन होतं, किती दिवसामध्ये एखादी जाहिरात पूर्ण होऊन जाते आणि सोबत ती जाहिरात सातत्याने येते का? आपण भरपूर एक्झाम जसं की एमपीएससीचा आपण टाइम टेबल पाहतो, त्यासोबत एसएससीच्या टाइम टेबल येतो, त्यासोबत बँकिंगचा टाइम टेबल येतो. हे एकदम सर्वश्रुत आहे की सगळ्यात फास्टेस्ट पद्धतीनं कंप्लीट होणारा टाइम टेबल हा बँकिंगचा असतो. मधल्या काळामध्ये एमपीएससी आणि एसएससीचा टाइम टेबल हा बऱ्यापैकी स्लो होता, पण त्याच्यामध्ये एक मेजर चेंज तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम मध्ये पाहायला मिळालेला आहे. कारण की एसएससीच्या वेगवेगळ्या एक्झाम जसं की एमटीएस आहे, जसं की सीएचएसएल आहे, जसं की सीजीएल आहे आणि त्याच्याशिवाय तत्सम इतरही एक्झाम आहे. मधल्या काळामध्ये वेळ जास्त लागत होता, पण मागच्या 2-3 वर्षापासून त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी वेळेमध्ये पूर्ण करतायत. 2010 मध्ये मी एसएससीची सीजीएलची एक्झाम दिली होती. तेव्हापासून इनफॅक्ट त्या वर्षी झालेली जी रिक्रुटमेंट होती त्याच्यामध्ये तर त्यावेळेला प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू सुद्धा असायचा. ही सगळी प्रोसेस कंप्लीट होऊन जॉईनिंग जी ती एका वर्षामध्ये त्यांनी दिली होती. तसंच काहीसं सध्याला आता पॅटर्न बदलल्याच्या नंतर इंटरव्ह्यू काढून टाकला, आता डिस्क्रिप्टिव्ह काढून टाकला, तर फक्त तुमच्या सीबीटी 1 सीबीटी 2 आणि ऑप्शन फिलिंग या हिशोबानं असल्यामुळं ह्या सगळ्या प्रोसेस एक वर्षाच्या आत कंप्लीट होत आहेत. त्यामुळं मला फक्त सध्याला सांगायचं होतं, जे विद्यार्थी साधारणतः एक्झामची तयारी करतायत, एसएससी सीजीएलची मी एक एक्झाम निवडली, सीजीएलची सगळ्यात मोठी. 2024 ची जाहिरात आली होती 11 जूनला. साधारणतः लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन होतं 24 जून. त्याच्यानंतर किंवा त्यानंतर टियर 1 एक्झाम 9 ते 26 सप्टेंबर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये. त्याचा निकाल लागला 5 डिसेंबर. त्याची टियर 2 झाली 18 ते 20 जानेवारी. त्याच्यानंतर ऑप्शन प्रेफरन्सेस की तुम्ही जर सिलेक्ट झाला तर कोणता प्रेफरन्स तुम्ही वरचा पोस्टचा म्हणतायत त्याला 22 फेब ते 2 मार्च. त्याचा फायनल निकाल लागला 12 मार्चला. आन्सर केली 18 मार्चला आणि त्यांची जॉईनिंग जी ती एप्रिल एंड पासून मेच्या आसपास झाली. हे 2024 मी सांगतोय. 24 पासून 25 पर्यंत अर्थात जून पासून ते एप्रिल पर्यंत ही प्रोसेस 10-11 महिन्यामध्ये कंप्लीट झाली. मी थोडंसं पुढे येतो 2025 वर. साधारणतः नोटिफिकेशन 22 एप्रिल, मी 2025 ची गोष्ट सांगतोय. 9 जूनला 9 जून पर्यंत लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन. टियर 1 12 ते 26 सप्टेंबर. टियर 1 हे टियर 1 ची एक्झाम डेट. रिझल्ट 18 डिसेंबर. 18 जानेवारीला टियर 2. त्याचा निकाल 9 ते 13 मार्च. ऑप्शन जे प्रेफरन्स आहेत ते 9 ते 13 मार्चच्या मध्ये सध्याला आत्ता कंप्लीट झाले. सांगण्याचा मुद्दा, तुम्ही जर मागचं वर्ष आणि हे वर्ष बघितलं, एकदम कट टू कट चालू आहे आणि ह्याच स्पीडनं पाहता तुम्हाला पुढच्या महिन्यात ती सुद्धा प्रोसेस 2025 ची 26 मध्ये पूर्ण झालेली दिसेल. याच अनुषंगानं याही वर्षी सांगण्याचा मुद्दा असा आहे की 10 महिन्याच्या आत तुमची टियर 1 अर्थात सीबीटी 1 सीबीटी 2 ऑप्शन फिलिंग आणि त्याच्यानंतर निकाल आणि तुम्हाला जॉईनिंग, ह्या सगळ्या गोष्टी वर्षभराच्या आत होत आहेत. जर ही गोष्ट 24 ला झाली, 25 ला झाली, हा ट्रेंड 26 मध्ये सुद्धा आहे तसा फॉलो होण्याचे चान्सेस आहेत. लवकरच पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला भारतातील सगळ्यात मोठं नोटिफिकेशन, मी खूप जबाबदारीने सांगतो, कारण की ग्रॅज्युएट लेवल विद्यार्थ्यांसाठी जेवढे वेगवेगळे रिक्रुटमेंट होतात, ह्या रिक्रुटमेंटमध्ये सगळ्यात मोठं नोटिफिकेशन हे एसएससी सीजीएलचं असतं. हे पुढच्या काही दिवसामध्ये जास्तीत जास्त या मंथ एंड पर्यंत किंवा त्याच्या पुढच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला पाहायला मिळू शकतं. तर जिथं जिथं संधी आहे ती संधी ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. त्याच्या सोबत मला सांगायचं होतं की आता जे काही तुम्हाला ऐकायला येतंय की प्रायव्हेट कंपन्यांमध्ये याच्यामध्ये एआयचा इम्पॅक्ट, ह्या सगळ्या गोष्टी, भरपूर लोकांचे जॉब जाणे, त्यानंतर क्लॉड सारखी एआय ची टेक्नॉलॉजी आल्यामुळं भरपूर कोडिंगवाल्या लोकांचे जॉब हातातून जाणे, त्यानंतर पुढे त्यांचा पुढचा प्रश्न की 35 नंतर काय, 40 नंतर काय, अशा वेळेला माणूस एक स्टेबिलिटी पाहतो आणि स्टेबिलिटी सोबत तो पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफचा बॅलन्स पाहतो. तो बॅलन्स खूप चांगल्या पद्धतीने त्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झामच्या माध्यमातून जो तो पाहायला मिळतो. त्याच्यामुळं साधारणतः जेही विद्यार्थी किंवा तुमच्या पुढचे विद्यार्थी, अपकमिंग पिढी किंवा अपकमिंग तुमच्या नंतरचे ज्युनियर्स जर का उद्या चालून एसएससीच्या सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस या एक्झामसाठी त्यांचं टार्गेट असेल तर निश्चित
तो वाला पार्ट आपल्याकडे ऑफलाईन आणि ऑनलाईन माध्यमातून होतो. त्याचं कसलंही गायडन्स लागलं तर फक्त नंबर नोट करून घ्या, 9518971551. प्रशांत सर तुम्हाला याबद्दल, प्रशांत सर आणि कंप्लीट आपली एसएससीची टीम या प्रत्येक एक्झाम बद्दल तुम्हाला साधारणतः जसा वेळ आहे त्या पद्धतीने जे ते गाईड करण्यासाठी सक्षम आहे. त्याच्यामुळं ज्या स्पीडनं तुम्हाला आजपर्यंत बँक एक्झाम पाहायला मिळत आहेत, निश्चित तीच स्पीड गाठण्याचा प्रयत्न एसएससीच्या माध्यमातून होतोय. 10 ते 11 महिन्यामध्ये जॉईनिंग ती होती. सोबतच तुम्ही हेही पाहत असाल की पाठीमागे 3-3, 4-4, 5-5 वर्षाला एकदा आपल्याला रेल्वेची जाहिरात दिसायची. पण आताच्या केसमध्ये आपण जर पाहतोय की ॲज गुड ॲज प्रत्येक वर्षी रेल्वेची जाहिरात मिळते, पाहायला मिळते. तर जसं तुम्हाला एमपीएससीचं कॅलेंडर दिसतं, जसं तुम्हाला एसएससीचं कॅलेंडर दिसतं, आयबीपीएसचं कॅलेंडर दिसतं, लवकरच इनफॅक्ट रेल्वे मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की एसएससीचा सिलेबस आहे तसा बऱ्यापैकी रेल्वेला कामाला येतो. इनफॅक्ट एक विषय कमी इंग्लिश सारखा. तर हे सगळं असल्यामुळं ह्या एक्झाम कमी वेळेमध्ये कंप्लीट करून, रेकॉर्ड टाइममध्ये कंप्लीट करून त्या लोकांना लवकरात लवकर जॉईनिंग ही साधारणतः वर्षभराच्या आत ह्या सगळ्या प्रोसेसेस जे ते कंप्लीट होण्यासाठी रेल्वेची एक्झाम सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. लवकरच इनफॅक्ट घोषणा पण झालेली आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये सुद्धा आलेलं आहे की असिस्टंट लोको पायलटची रेल्वे जी आहे ती 11,000 प्लस जागांसाठीची रिक्रुटमेंट काढते. तर ह्या अपकमिंग सगळ्या एक्झाम त्याच्या तयारीसाठी संकल्प एज्युकेशन सोबत आहे. तुमचे काही डाऊट असतील तर ते डाऊट कमेंटमध्ये पोस्ट करा. धन्यवाद.